सुपुराडे साहेबांना विनंती करतो एक डान्स झाला पाहिजे. बाळासो पुराडे साहेबांना विनंती करूया की त्यांचा एक डान्स होणं गरजेचं असेल. आमचे खेळाडू एक नंबर. एक दिनकर नानांचे आयोजन आहे आज. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. बाळूमामाच्या नावानं सांग भले. चला संघ मालक आपण ते आपली नेमप्लेट घ्या, फ्लॅग घ्या. तुम्हाला ट्रॉफीच्या कडला थांबायचं आहे संघ मालक.
थँक्यू, धन्यवाद. हो हो हो, क्या बात है. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. चला, Thank you. thank you. यानंतर मॅच होणं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला थांबवतोय. धन्यवाद. सर्वांनी एकदा बोला, बाळूमामाच्या नावानं. सांग भले. चला, संघ मालक या, तुम्हाला तुमची नेमप्लेट पकडावी लागेल आणि त्यानंतर संपूर्ण संघ येईल. या संघ मालक या, टीम मॅनेजर, व्यवस्थापक त्यांना विनंती आहे. आरोही 11 तुम्हाला तुमची नेमप्लेट पकडावी लागेल संघ मालकांना आणि ती हाता असं वरती घ्यायचे खांद्यावरती. ओके, कारण कोणते संघ आहेत, हो कोणते 2 संघ फायनल मध्ये आहेत. ओके, वरती पकडायची आहे तुम्हाला, दोन्ही हात वरती करून. ओके, शिवसेना नवी मुंबई कराड तालुका युवा फाउंडेशन आयोजित संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा मेगा फायनल आणि मेगा फायनल पूर्वी आपण भव्य दिव्य ट्रॉफीची मिरवणूक या ठिकाणी काढणार आहोत. दोन्ही टीम आपण पाहतोय फायनल पर्यंत आल्यात. एका बाजूला मैत्री ग्रुप जावली, प्रतापदादा शेलार, महेंद्रदादा शेलार आणि कविराज दादा परामणे यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 संघ पाहताय. शहाजीराव शेवाळे, सन्माननीय अधिकराव शेवाळे साहेब आणि आरोही स्पोर्टचे सर्वा कुमार संग्राम लावण यांची टीम फायनल मध्ये दाखल होत आहेत. आणि त्यापूर्वी अगदी आपण इथून पुढे काउंटडाऊन करूया निलेश सर, 10 ते 1 आणि त्यानंतर या ट्रॉफीची मिरवणूक सोहळा सुरू होईल. रेडी आहात? संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची आता मेगा फायनलची लढत आपल्या समोर येईल. तत्पूर्वी या ट्रॉफीची आणि दोन्ही टीमची या ठिकाणी मिरवणूक होणार आहेत. ट्रॉफी आकर्षक आहे, मन वेधून घेणारी आहे. रुद्राचा अवतार थोर, राहतो आदमापुरा, उधळीनी भंडारा, ज्ञान गंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार, त्याच्या नजरेत तलवार, असे रूप दिसे मनोहर. संत बाळूमामा यांचे रूप, बाळूमामाच्या नावानं सांग भले. 9 8 7 6 5 4 3 2 1 बाळूमामाच्या नावानं सांग भले. आता आवाज घुमणार एकच खेळाची बाळू जिद्द, मामा मैत्रीचा प्रीमियर उत्साह, लीग. विजयाची धडपड यांचा संत म्हणजे संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. भव्य दिव्य ट्रॉफीची मिरवणूक दमदार भारी अंगार आमचे खेळाडू एक नंबर. संत बाळूमामा प्रीमियर लीग चक्कर 2026 मारती छान या क्रिकेटच्या ट्रॉफीची मैदानावर. उत्सुकता, ही ट्रॉफी निघत आहे. मुंबई बाळूमामाच्या नावानं सांग भलं. नवी मुंबई कराड मध्ये नानांचे आमचे नाव, नानांचे आमचे नाव. आता आवाज 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 घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. बाळूमामाच्या नावानं सांग भले. कराड तालुका प्रतिष्ठान करतो साऱ्यांचा आदर. कराड तालुका प्रतिष्ठान करतो साऱ्यांचा आदर. सखाराम शेठ आणि संतोष देसाईंची भक्कम आहे साथ. ऋषी शेवाय रोहित पाटील, संतोष शेवाळे कायम आहे सोबत. बाबा निलेश आहेत संघाचे मॅनेजर.
मध्ये नानाचे आमचे नाव आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग नाना कराडकर आहेत धुरंधर दिनकर नाना कराडकर आहेत धुरंधर नवतरुणासाठी आहेत साऱ्यांचा ते आधार नवतरुणासाठी आहेत साऱ्यांचा ते आधार समाजकार्यात नानाचा कार्यात नानांचा आहे एक नंबर आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एकच
सर्व मान्यवरांना विनंती करूया की आपण सर्वांनी मेगा फायनल साठी टॉस साठी सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करू की आपण सर्वांनी अगदी मैदानाच्या आतमध्ये या. आमच्या सर्व महिला भगिनींना देखील विनंती केली जाते की आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये या. सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांना देखील विनंती केली जाते आपण अगदी मैदानाच्या आतमध्ये या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या युवा नगरसेविका दीक्षाताई शीतल सूर्यकांत कचरे यांना देखील विनंती केली जाते आपण मैदानाच्या आतमध्ये या. आणि संपूर्ण संत बाळूमामाचा जो संपूर्ण मित्र परिवार जो या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर, आपल्याला आम्ही विनंती करत आहोत की आपण सर्वांनी अगदी मैदानाच्या आतमध्ये या. मेगा फायनलचा सोहळा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपल्याला निलेश सर पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला विनंती करू की अगदी दोन्ही बाजूला तुम्ही लाईनअप करा आणि अगदी मध्यभागी आपले प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी असतील. दोन्ही बाजूला दोन्ही टीम असतील. ऑल इंडिया आयकॉनना देखील आम्ही विनंती करतो की आपण थोडंसं सर्वांनी पुढे या. लाईनअप करा इकडे. मैत्री ग्रुप जावली खूप संघर्ष केला या सीझन मध्ये मैत्री ग्रुप जावलीने आणि त्यानंतर अगदी विजयश्रीच्या दिशेने आपल्याला मैत्री ग्रुप जावली संघ पाहतोय आपण. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये आरोही स्पोर्ट्स अर्थातच धार्मिक 11 संघ देखील मेगा फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. निलेश सर, आता आपण मेगा फायनलचा टॉस करणार आहोत, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. पर्व क्रमांक 3 ची आता बाजी कोणाची आहे यासाठी आपण नाणेफेकीच्या कौलकडे वळणार आहोत. त्या अगोदर आपण कॅप्टनना बोलूया आणि कॅप्टन बरोबर ट्रॉफी आणि कॅप्टन यांचा फोटो सेशन प्रथमतः आपण करणार आहोत. तर विनंती करूया दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करूया की आपण पुढे या. या प्लीज सुशांत आणि त्याचबरोबर राजू कंक यांना विनंती करूया की आपण दोघांनीही पुढे या. मित्रांनो, प्रवास सोपा नव्हता. 12 संघ, पश्चिम महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू, त्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन आणि ऑल इंडियन आयकॉनना देखील आम्ही विनंती करू की आपण दोघांनीही पुढे या. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील, अजिंक्य गोळे यांना विनंती करूया आपण या. मित्रांनो, दोन्ही कॅप्टन आणि दोन्ही ऑल इंडिया आयकॉन तुम्ही पाहताय, यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आणि मेगा फायनल आणि मेगा फायनल साठी दोन्ही ऑल इंडिया आयकॉन त्याचबरोबर दोन्ही आमचे कॅप्टन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इथून पुढे कॅप्टनना विनंती करूया की आपण थोडंसं पुढे या. मान्यवरांना विनंती करूया की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही इथून पुढे टॉस देखील करणार आहोत. मी सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांना विनंती करतो की आपण या. त्याचबरोबर नकवा साहेब असतील, सूर्यकांत कचरे साहेब असतील, आपण देखील थोडंसं पुढे या. दिनकर शेठ शेवाळे साहेब, आपल्याला देखील विनंती केली जाते, आपण देखील पुढे या. सर्वच प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मेगा फायनलचा टॉस आणि जो कॅप्टन टॉस जिंकेल त्याला हा टॉस सुपूर्त केला जाईल आणि पुढच्या वर्षीच हा टॉस या ठिकाणी आता स्पिन केला जाईल. ओके, असं नाहीये सर. या वर्षी आपण दोन्ही कॅप्टनना या ठिकाणी हा टॉस गिफ्ट देणार आहोत. एका कॅप्टनला नाही तर दोन्ही कॅप्टन आपण इकडे टॉस गिफ्ट देणार आहोत. कोण देणार आवाज? ओके, मैत्री ग्रुप जावली. ओके, राजू कंग देखील टॉस मागायला तयार आहे. टॉस जो आहे तो आपण चॉईस करूया. ओके ओके, राजू कंग, सुशांत शिंदे चॉईस करतील आता टॉस. ओके, आणि मैत्री ग्रुप जावली टॉसचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. ओके, टॉसची माहिती पुन्हा एकदा सांगूया. एका बाजूला या स्पर्धेचं शीर्षक आहे संत बाळूमामा प्रीमियर लीग, एका बाजूला दिनकर शेठ शेवाळे नाना. हे तुम्हाला मागायचंय. ओके, कॉइन स्पिन करूया. नकवा साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला संत बाळूमामा प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं दिनकर शेठ शेवाळे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि त्याच्यासाठी आपण करत आहोत टॉस. कॉइन हवेमध्ये स्पिन करा. दिनकर शेठ शेवाळे नाना मागितलंय आणि आलेलं आहे काय? तेच आलंय. दिनकर शेठ शेवाळे नाना आलेला आहे. सुशांत शिंदेला पण टॉस सुपूर्द केलेला आहे कारण टॉस त्यांनी जिंकला. राजू कंगला टॉस दिला जाईल. सुशांत शिंदे, मैत्री ग्रुप जावलीचा एकंदरीत प्रवास, पहिला सामना गमवला होता, त्यानंतर सर्व संघांनी सर्व खेळाडूंनी खेळ चांगला केला, इथपर्यंत पोहोचलात. कशा भावना आहेत?
खूपच आनंद झाला आहे आम्हाला, कारण आम्ही काल संघर्ष खूपच केला. बरेचसे प्लेयर तुमच्यासारखे खेळाडू बरेचसे गावावरतून येतात. आज तुम्हाला या नवी मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म मिळतोय, कशा भावना आहेत? प्रथमतः आयोजकांचा आभार मानतो, की एवढी मोठी लीग खेळण्याची आम्हाला संधी मिळाली. संघ मालक प्रतापदादा यांनी एक मेसेज पाठवलेला आहे. त्यांनी सांगितलं की वखवडीची टुर्नामेंट ही डे नाईट होती. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला मी एंट्री केली. त्याचबरोबर आणखी निहाल चॅम्पियनला ट्रॉफीला मी एंट्री केली. त्याच्यामुळे खर्च जास्त झाला होता. त्यांनी सांगितलं की मी एंट्री करणार नव्हतो, परंतु दिनकर शेठ नानांनी सांगितलं की तुम्ही एंट्री करा, मी तुमच्या सोबत आहे. त्यासाठी त्यांनी मनपूर्वक आभार मानलेला आहे. आणि आज मैत्री ग्रुप जावली हा मेगा फायनल मध्ये आलेला आहे. टॉस जिंकलाय, काय घेताय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण कराल? ओके. राजू कंक यांच्याकडे जाऊया. राजू कंक यांच्यासाठी पहिला प्रश्न असा असेल की राजू, ट्रॉफीची मिरवणूक ही संकल्पना कशी वाटली? चांगली वाटली कारण की बाळूमामाची मूर्तीची ट्रॉफी आहे, सगळ्या प्लेयरांना बघायला भेटते, प्रेक्षकांना बघायला भेटते, त्यांनी दर्शन घेतलं. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना आपण जर पाहिलं तर या संपूर्ण सीझन मध्ये कदाचित तुम्ही खेळला नसाल किंवा एखादा खेळला असाल. पहिल्यांदा 6 ओव्हरची मॅच खेळायला मिळते, बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्या स्कोरबोर्डती उभी कराल? आम्ही 90च्या प्लस करू, ट्राय करू. 6 षटकामध्ये काय प्लॅनिंग असेल बॅटिंग करत असताना? काय हाणामारीच करायचं, दुसरं काय. स्पर्धा 3 दिवस, 20 दिवसाचं नियोजन आपण पाहतोय. 20 दिवसामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब असतील, दिनकर शेठ शेवाळे साहेब असतील यांनी उभी केली आणि 20 दिवसामध्ये ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. स्पर्धा तर एक नंबर आहे. 20 दिवसात करणं एवढं मोठं श्रेय त्या नानांना, रोहितदादांना, कचरे साहेबांना चांगलं नियोजन केलेलं आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा झाली पाहिजे का? हो, 100%. निलेश सर. अजिंक्य या ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळतात. अजिंक्य वाघोली पुण्याचं क्रिकेट खेळतात, परंतु अजिंक्य हे मूळचे आहे जावली तालुक्यातील हादगेकर गावचे, परंतु खुल्या गटाचं क्रिकेट ते पुण्याच्या वाघोलीमधून खेळतात. आज ऑल इंडिया म्हणून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, कशा भावना आहेत? प्रथमतः मला मैत्री ग्रुप जावली अमरदादा आणि प्रतापदादा यांचे आभार मानतो की त्यांनी मला निवडलं यासाठी. आणि स्पर्धा खरंच खूप वरच्या लेवलची आहे. साधी नाही आहे की कराड तालुका किंवा सगळ्या प्रकारचं बघून सगळं आयोजन एवढं सोपं आयोजन सोपं नाही आहे हे सगळं. त्यामुळे धन्यवाद आयोजक. संतोष सर, दोन्ही आयकॉन जर पाहिले तर एक गाव अकरापासून त्यांनी क्रिकेट सुरू केलं. सूरज पाटील असतील किंवा अजिंक्य गोळे असतील. अजिंक्य, तुम्ही एक गाव अकरामध्ये बऱ्याचशा वर्ष खेळला. आज पुण्यातून वाघोलीचं क्रिकेट खेळताय, खुल्या गटाचं क्रिकेट. आज एक गाव अकरातले खेळाडू ऑल इंडिया आयकॉन बनलेत, कशा भावना आहेत? खरंच खूप चांगलं वाटतं जेव्हा आपण छोट्या लेवलपासून जेव्हा सगळे समोर सोबत खेळताना बघतो, एकत्र मोठं होताना बघतो, तर ती एक फिलिंग खूप वेगळी असते. आणि असं नाही आहे की मोठं प्लेअर होणे म्हणजे की सुरुवातीनेच मोठे प्लेअर, सगळे गाव वाईज खेळून येतात किंवा लोकल क्रिकेट खेळून येतात. त्यामुळे कुणी जिद्द सोडायची नाही. सगळे जे त्या लेवलने आपल्या आपल्या लेवलने प्रयत्न करतात ते करत राहायचे फक्त. अशाच प्रकारचे खेळाडू आपल्या घडले पाहिजेत का? हो, खूप. क्या बात आहे. सूरज पाटील यांच्याकडे जाऊया. सूरज, आपण पाहिलं तर अगदी रायगडमध्ये तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असता. अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्ही खेळलाय, परंतु जी ट्रॉफीची मिरवणूक होती तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता? खूप चांगला वाटला आणि अशी पहिल्यांदाच बघते का मी पूर्ण ग्राउंडला केला. खूप चांगला वाटला. सूरज पाटील ॲज अ आयकॉन ज्या वेळेस भूमिपुत्र मैदानावरती आले, तर रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, त्यावेळेस भूमिपुत्र मैदानावरती सूरज पाटीलची बॅटिंग बॉलिंग राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रातील जे खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळतायत त्या खेळाडूंसाठी सूरज पाटील काय सांगतील? खूप चांगले खेळतात सर्व आणि खूप चांगलं खेळायला पण खूप मजा आली ना. आयोजन खूप सुंदर झालं. मित्रांनो, सूरज पाटील आणि अजिंक्य गोळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परंतु या मेगा फायनलची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल. त्यासाठी आपण ज्या जागेवरती बसलेलो आहोत त्या जागी आपण उभे राहूया. शोभेच्या वस्तू म्हणजे कॅप आणि गॉगल आपण रिमूव्ह करूया आणि या मेगा फायनलची सुरुवात. त्या अगोदर सौभाग्यवती शीतलताई कचरे मॅडम यांच्याकडे जाऊया आणि त्यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. शीतलताई. सर्वप्रथम शिवसेना नवी मुंबई आणि कराड तालुका युवा फाउंडेशन यांच्याकडून आयोजित केलेल्या संत बाळूमामा प्रीमियम लीगमध्ये सहभागी झालेल्या सर्वच कराड तालुक्यातील संघांचं मी अभिनंदन करते. ट्रॉफी आरोही इकडे जाईल किंवा मैत्रीकडे जाईल, परंतु सर्वच संघ विजेते असतील, कारण त्यांनी एवढ्या उन्हाचं जे हुरेरीने भाग घेतला त्याबद्दल सर्वच संघांचं मी अभिनंदन करते. आणि आरोही स्पोर्ट्स असेल, मैत्री स्पोर्ट्स यांना शुभेच्छा देते. संग्रामला मगाशी काहीतरी सांगायचं होतं राहिलंय. संग्राम, काय असेल तर बोलून घे, परत म्हणू नको मला बोलायला दिलं नाही.
धन्यवाद. संग्रामकडे मी जाईन. संग्राम, 5 दिवसामध्ये आरोही स्पोर्ट्सनी टी शर्ट ट्रॅक 12 संघांचे बनवलेत आणि हे तुम्हीच करू शकता, कारण फक्त 5 दिवस मिळाले होते. आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेबद्दल आणि जे तुम्ही टी शर्ट ट्रॅक बनवले त्याबद्दल तुमचे 2 शब्द. नाही, टी शर्ट काही 4-5 दिवसात बनवलेत. आता बनवणाऱ्यांनी बनवले. मी फक्त सांगायचं काम केलं आणि टुर्नामेंट खूप चांगले आहे. खेळायला भेटते. भरपूर म्हणजे असं यावर्षी सगळ्यांना उत्सुकता होती, नवीन काहीतरी होणार आणि नानांनी नवीन धमाका आणला आणि आम्ही फायनलपर्यंत आलोय. हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बाकी काय नाही. थँक्यू सो मच. निलेश सर, इथून पुढे राष्ट्रगीताकडे आपण वळत आहोत. आपण कॅप आणि गॉगल ज्या आहेत शोभेच्या वस्तू त्या आपण रिमूव्ह करूया आणि ज्या जागेवर तो आपण बसलेलो आहोत त्या जागी आपण उभे राहूया. राष्ट्रगीताचा सन्मान करूया आणि या मेगा फायनलला आपण सुरुवात करूया. परेड एक साथ, विश्राम, परेड एक साथ, सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. बाळूमामाच्या नावाने सांग बोले गणपती बाप्पा मोरया. इथून पुढे दोन्ही टीमच्या खेळाडूंना, कॅप्टनना आणि ऑल इंडिया आयकॉन असतील यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया मेगा फायनलसाठी. त्याचबरोबर आमचे प्रमुख मान्यवर, प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार मानूया, विनंती करूया.